पण ही त्या शांडिल्य महाराजांची समाधी आहे हे मला माहीतच नव्हतं. सो ते मग मला त्या शिवलिंगापाशी घेऊन गेले. मी म्हटलं मगाशी की एक शंकराची पिंडी आहे तिकडे. ते मग म्हणाले की ही जी शिवलिंग आहे, ही पिंडी आहे, ही एक अत्यंत दिव्य आणि सामर्थ्यवान असे एक सिद्ध पुरुष होऊन गेले, त्यांची ही समाधी आहे. आणि ती समाधी म्हणजे ते शांडिल्य महाराज जे सुरुवातीला मी सांगितलं, येस. त्यांची ती समाधी तिथे आहे. आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अच्छा, म्हणजे जे माझ्या वडिलांनी पण पुसटचं ऐकलं होतं, एक समाधीची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि ती घरात आहे, म्हणजे ती घरात नसून ती इकडे या मंदिरातच आहे. तरी मला सांगितलं की तुमच्या घराण्यातनं अनेक पिढ्यांनंतर कोणीतरी परत येऊन या समाधीची सेवा करतं, हे खूप आज मोठा क्षण आहे किंवा दिवस आहे. आणि मला पण खूप छान वाटलं की अरे वा, हे म्हणजे ह्याच्या आधी मी 2-3 वर्ष जात होतो, त्या शंकराच्या पिंडीला नमस्कार करत होतो, पण ही त्या शांडिल्य महाराजांची समाधी आहे हे मला माहीतच नव्हतं. तर ते मग मला त्या